टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून गेल्या 6 दिवसांपासून ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे सुरू असलेल्या प्रेसिडेंट कप 2026चा समारोप रविवारी अत्यंत उत्साहात आणि दिमागदार सोहळ्यानं झाला. अंतिम फेरीत बिहार ब्लास्टर्स संघाने चुरशीच्या लढतीत विजय मिळवत पहिल्या प्रेसिडेंट कपवर आपले नाव कोरलंय. टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून 31 मार्चपासून राष्ट्रीय स्तरावरील प्रेसिडेंट कप 2026 स्पर्धेला सुरुवात झाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता सलमान खान यांच्या हस्ते या स्पर्धेचा दिमागदार सोहळ्यात शुभारंभ झाला. देशातील 16 विविध राज्यातील संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. विविध साखळी सामन्यातून बिहार आणि उत्तर प्रदेश हे संघ अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. अखेर चुरशीच्या सामन्यात बिहार ब्लास्टर्सने संघानं विजय मिळवलाय. या सांगता समारंभाला बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांची विशेष उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाची सुरुवात सुनील शेट्टी यांच्या उपस्थितीत झाली, तर अंतिम सामन्यापूर्वी जागतिक कीर्तीचे ड्रम वादक शिवमणी यांनी पुणेरी ढोलच्या साथीने सादर केलेल्या जुगलबंदीने संपूर्ण स्टेडियम मंत्रमुग्ध झालाय. या सादरीकरणामुळे सोहळ्याची रंगत अधिकच वाढली. यावेळी बोलताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्पर्धेच्या यशाचा आनंद व्यक्त करत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. टेनिस क्रिकेटला व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी आणि जास्तीत जास्त खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रेसिडेंट कप आता वर्षातून 3 वेळा आयोजित केलं जाणार आहे. या मालिकेतील दुसरे पर्व येत्या नोव्हेंबर महिन्यात पार पडणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. विजेत्या बिहार ब्लास्टर्स संघाचे अभिनंदन करतानाच डॉक्टर शिंदे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंच्या खिलाडू वृत्तीचे आणि आयोजक समितीच्या नियोजनाचे विशेष कौतुक केले. क्रीडा रसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच ही स्पर्धा यशस्वी झाल्याचं त्यांनी नमूद केलंय. तर 1 कोटी रुपयांचं भव्य पारितोषिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचं बक्षीस स्वरूप अत्यंत भव्य ठेवण्यात आलं होतं. विजेत्या संघाला 1 कोटी रुपये आणि उपविजेत्या संघाला 50 लाख रुपये इतकी मोठी रक्कम बक्षीस स्वरूपात देऊन गौरवण्यात आलंय. ग्रामीण भागातील आणि टेनिस क्रिकेटमधील गुणवान खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळवून त्यांना प्रेरणा मिळावी, हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलंय. या सोहळ्याला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष डॉक्टर उदय सामंत, मंत्री दादा भुसे, खासदार नरेश म्हस्के, विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे, भारताचे माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, अंडर 19 भारतीय महिला संघाचे क्रिकेटपटू हार्ले गाला, आमदार राजेश मोरे, रवींद्र फाटक, टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र झोन 1 चे अध्यक्ष अभिजित दरेकर यांच्यासह फेडरेशनचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. सगळ्यांमुळे हा प्रेसिडेंट कप पहिल्याच वर्षी जो आहे हा सक्सेसफुल होताना आपण पाहिलं आणि पहिल्याच वर्षी इनॉग्रेशन सेरेमनीसाठी सलमान भाई यहाँ पर आए थे और इसका फाइनल्स के लिए आप यहाँ पर उपस्थित हैं। मैं आप लोगों का बहुत बहुत दिल से धन्यवाद अदा करता हूँ। ये प्रेसिडेंट कप सिर्फ साल में 1 बार नहीं, साल में 3 बार ज्यादा गेम खेलेंगे, ज्यादा प्लेयर्स आएंगे और ज्यादा से ज्यादा हमारा कॉन्सेंट्रेशन जो है वो नए प्लेयर्स पर है, जिसको एक प्लेटफॉर्म देगा जो कि क्रिकेट का काम हो जाएगा। एक बड़ा प्लेटफॉर्म है, 1 करोड़ का इनाम, फर्स्ट विनर को 1 करोड़ और सेकंड विनर को रनर अप को 50 लाख अमाउंट। इसके लिए इम्पोर्टेंट है कि नए नए प्लेयर्स यहाँ पर आए, स्टेट को मोटिवेशन मिले, लोगों को मोटिवेशन मिले। तो मैं बहुत बहुत धन्यवाद। IPL चल रहा है थाना। देखिए, थाना जिले में मैं सालों साल से आता रहा हूँ, हमेशा आता रहा हूँ, और मैंने एक चीज देखा है कि जो भी होता है यहाँ पर बहुत ही दिल से और एक पैशन से होता है। चाहे वो दहीहंडी का फेस्टिवल हो, नवरात्रि हो, गणपति का फेस्टिवल हो और आज क्रिकेट का भी, तो अच्छा लगता है हमेशा यहाँ आके देखकर। मेरे काफ़ी दोस्त यहाँ पर है, पॉलिटिकल प्लेटफॉर्म्स पे है, लेकिन हमेशा लोगों के पॉइंट ऑफ व्यू से सोचते आ रहे हैं। आप माहौल देखिए, खुद माहौल देखिए, आपको लगेगा कि शायद कोई बड़े टूर्नामेंट में आए। बड़ा टूर्नामेंट है ही, 16 स्टेट से बच्चे आए हुए खेलने के लिए, एक्साइटिंग मैचेस है, तो अच्छा लगा मुझे यहाँ आके। और खास करके
डॉक्टर श्रीकांत को मुबारकबाद देना चाहूँगा, उसकी पूरी टीम, सारे लोग यही हैं मेरे इर्द गिर्द। रवि भाव के लिए मैं शायद 20 या 25 साल से आता रहा हूँ हमेशा थाना। बस यही कहना चाहूँगा कि लोगों को और बढ़ावा देना चाहिए स्पोर्ट्स के लिए, खास करके बच्चों के लिए। तुम्ही ठाण्यात नेहमी येत असता, ठाण्यामध्ये दांडिया उत्सवासाठी येता, दहीहंडी उत्सवासाठी येता, आज क्रिकेटसाठी आलेला आहात. ठाणे तुम्ही गेले 25 वर्षापासून येत आहे, 30 वर्ष झालं ठाणे येऊन. बदललेलं वाटतं ठाणे? लय बदललेलं आणि ग्रोथ खूपच छान ग्रोथ आहे. इन्फ्रास्ट्रक्चर खूप छान आहे आणि हे मुंबई सारखं शहर झालेलं आहे आणि तसंच राहायला पाहिजे. अँड विश करायला पाहिजे सर्व ठाणेकरांचं की तुम्ही जसं ठाणा होतं ते प्रेम तसंच ठेवलेलं आहे, पण लोकांनी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं. क्रिकेट रसिकांना काय शुभेच्छा द्याल? हेच की देशला रेप्रेझेंट करा, टीमला रेप्रेझेंट करा. पहिले तुम्ही एक परफेक्ट आयडल राहा, आपल्या फॅनसाठी एक छान आयडल राहून फेअर गेम प्ले करा आणि लाईफमध्ये पण हेच शिक्षा आहे, लाईफमध्ये पण वापरा. अण्णा, आपण जर बघितलं चित्रपटामध्ये आपण सिक्सर मारतात, आज मैदानामध्ये देखील सिक्सर मारताना पाहिजे. सिक्सर लाईफमध्ये पण मारायला पाहिजे, कधी पण पॉझिटिव्ह विचार करून. आणि लाईफमध्ये फक्त सिक्सर नाही, कधी स्टडी खेळायचं, कधी मारायचं, ते बघून करायचं. आता फिलहाल तर आपला देश सिक्सरच्या मोडमध्ये आहे, तर आपण देशाबद्दल विचार करून सिक्सर मारू. बहुत बहुत धन्यवाद मॅडम जरा कितना